मी आता तुम्हाला स्टोरी सांगतो. झालं असं स्टोरी इंटरेस्टिंग आहे. स्टोरी इंटरेस्टिंग आहे खूप, तुम्हाला ऐकावीच लागेल. 40-50-70च्या स्पीडला चाललोय, त्या माझा काटा पण बंद पडलाय. नमस्कार, मी रुपेश भोयर. आपल्या मनमौजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आता आपण निघालोय मुरबाडला आपल्या भावासोबत, आशिष सोबत. आणि हे तुम्हाला सांगतो मी रस्त्यामध्ये कसा प्लॅन झाला ते. आणि आजीला घ्यायला जायचं आपल्याला, इकडे ठाण्याला आणायचंय. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळींना, आपला तो जो माळशेजचा प्लॅन होता आशिषचा, जो कॅन्सल झालेला, त्याची मी स्टोरी सांगतो. पहिले CNG भरू आणि मग तसंच प्रवासाला सुरुवात करू, कारण पुढे CNG मिळेल नाही मिळणार. तर सकाळचे वाजले 6. आय गेस माझ्या माहितीप्रमाणे पुढे रोड मध्ये CNG नाही, कल्याणपर्यंत. तिथून मग एकदा आतमध्ये शिरल्याच्या पुढे एकदा म्हणजे जे आपण तो कुठला तो यार रेल्वे स्टेशन लागतो, कुठला शहाडचा का कुठला आहे, हा शाड बरोबर. पुढे कुठेतरी लागतात, बट त्याच्या पण अलीकडे तिथे आपल्याला माहिती नाही गर्दी असेल, कारण बघ नसेल. आता 6 वाजले, त्यामुळे इथे गर्दी नसेल. हा. पण एकदा का लोक बाहेर पडली हा. की मग अजून परत वांदे होतील. आता गर्दीने तेव्हा थोडं पटकन टॉपअप मारून घेऊ. येस आणि एकच गाडी CNG. हो, फक्त एकच गाडी होती आणि आता आपलाच नंबर आहे. हा फायदा आहे आपला, सकाळी CNG भरायचा. तर मंडळींनो, मी आता तुम्हाला स्टोरी सांगतो. झालं असं स्टोरी इंटरेस्टिंग आहे खूप. स्टोरी इंटरेस्टिंग आहे खूप, तुम्हाला ऐकावीच लागेल ती. आता झालं असं की आशिषचा प्लॅन झालेला. आशिष म्हणजे आमचाच प्लॅन, जे आम्ही कॉलेज फ्रेंड्स होतो त्यांचा प्लॅन झाला माळशेज घाटाला. तो पण 6-7 महिने आधी प्लॅन झाला. आणि त्याच्यानंतर मग आता ह्याचं कन्फर्मेशन आमच्या मुरबाड बोलतोय बदलापूरच्या पिकनिकला कन्फर्मेशन झालं की बाई शॉर्ट जायचं सगळ्यांनी आपण. तेव्हा जायचं, तेव्हा कन्फर्म झालं की हा जायचं म्हणजे जायचं भाई माळशेज घाटला. आणि ते पण बाईकने, कारण आशिषने नवीन बाईक घेतली आणि त्याची डिलिव्हरी आता ह्या महिन्यात येणार होती. आणि नवीन बाईक येणार होती म्हणून 2 प्लेस फिक्स झालेले, एक लोणावळा आणि एक माळशेज घाट. तर लोणावळ्याचं प्लॅन कॅन्सल झालं, कारण पावसामुळे मग आम्ही ते कॅन्सल केलं. बोललो माळशेज घाट जवळच्या जवळ आपण मस्तपैकी राईड करून जाऊ. आणि झालं असं की आता टिल डेट, म्हणजे आजच्या डेटपर्यंत आज जायचं होतं, आजच्या डेटपर्यंत एक करून सगळे कॅन्सल झाले. जवळपास आपण किती 7 ते 7 जण होतो. हा, कन्फर्म 7 जण होतो. पण अचानक एक कॅन्सल होत गेला. पहिलं कसं आहे, आजीला आपल्याला आणायलाच जायचं होतं. तर मी ऑटो ऑलरेडी बुक केलेली. तर मग म्हटलं आशिषचा मला समजलं की प्लॅन कॅन्सल झालं, त्यामुळे मग मी त्याला कॉल केला. म्हटलं काय झालं वगैरे विचारलं. आणि त्याच्यानंतर मी बोललो की आशिष काय करतोयस तू, आता संडे तर आहे, काय करतोयस तू. मी म्हटलं चल मग ऑटोमध्ये चल. तो बोलतो ऑटोमध्ये जायचंय तर मग जाऊ दे, मग तूच जा, कारण अंबरनाथवरून होती ऑटो, ठाण्यावरून नव्हती. तो बोलतो अरे मग ती ऑटो कॅन्सल कर, तर पैसे नसतील दिले तर, आणि आपल्या 4 व्हीलरने आपण जाऊया. त्याच्या मागचं मेन रिझन काय, रुपेशला आणायचं होतं त्याच्या आजीला, बरोबर. हा, सो काय होणार, मी आहे हेल्दी, तो आहे बारीक सारीक. सो त्याच्यामुळे कसं आहे, आजीला कंजेस्टेडपणा झाला असता, त्रास झाला असता. रिक्षामध्ये शेवटी मागे तिघं बसणार, रिक्षावाल्याच्या मांडीवर तर जाऊन बसू शकत नाही आपण. बरोबर. सो त्याच्यामुळे मी तो ड्रॉप केला. तो मग बोला ठीक आहे चालेल, आपण गाडीतच जाऊया. सो मग ती गाडी मी ऍक्च्युली आधी आशिषला विचारायला थोडं मागे पुढे करत होतो, म्हणजे 4 व्हीलर साठी. कारण बोललो रविवार आहे, तो कुठे रिलेटिव्ह कडे जायचं असेल किंवा आई सोबत कुठे मला जायचंच आहे. संध्याकाळी जायचंय, माझ्या बहिणीचं मोठी भरण आहे, तिकडे जाणार आहे. पण तो संध्याकाळी 7च्या नंतरचा प्रोग्राम आहे. आणि तोपर्यंत आपला काय प्रवास काय भरपूर आधी येतोय आपण, त्याच्या आधी खूप आधीच येतोय. पण नंतर मी बोललो आणि लगेच आशिष बोलला की हा चल जाऊया म्हणून. आणि सेम रस्ता माळशेज घाटचाच, आणि सेम फक्त बाकीचे कोण नाही, मी आणि आशिष होतो. आणि हा प्लॅन बोलतात ना अचानक भयानक होतो, तसा झाला. आणि चला प्रवासाला आमचा हा जो प्रवास होता हा माझ्या लालपरीत होणार होता. तो होणारच होता, पण तो लालपरीत होणार होता, बाईक नाही. बरोबर, फरक आहे. पण असा एकंदरीत मला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा अनुभव आला, अचानक भयानक फिलिंग काय असते ती. अरे हे असंच असतं रे बाबा, तू किती ठरव, ऑन स्पॉट जे ठरतं ना तेच करतं. तू त्याला 4 महिने आधी प्रिपरेशन कर, 5 महिने आधी प्रिपरेशन कर, ऑन स्पॉटला एक गायब होतो. आणि भावाचा आहे ना चॅनेल पण येते, तुम्हाला मी बोललो असेल कोकणी आशिष म्हणून. त्याच्यामध्ये ना तो सोलो राईड करतो, तो
मित्रांसोबत जातो कुठे राईडला, तर त्याच्या व्हिडिओज वगैरे त्याची लिंक हवं तर मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि तुम्ही जाऊन नक्की त्या व्हिडिओ बघा. खूप छान असतात आणि सपोर्ट करा भावाला. धन्यवाद. कोकणी आशिष लक्षात ठेवा. चला आता पुढे बघूया. आता कुठे चहा नाश्त्याला चहा थांबूया. पाहिजे, चहा नाश्ता पाहिजे, भूक लागली. बेसिक नीड आहे ती. हो तिथं बघूया आपण कुठे कुठे आणि मग थांबूया. तिथे कल्याणलाच राहू, राईटला मारू ना, तिकडेच थांबू. चालेल. आणि तुम्हाला ना जाता जाता रस्ता पण दाखवतो कसा आहे रस्ता वगैरे, कारण कल्याणला मे बी ना रस्त्याचं काम चालू होतं. अजून पण आता चालू बघूया, आहे? काय माहिती नाही. आता बरेच दिवस अरे गेलो नाही, कारण माझा बदलापूरचा प्रवास असतो ना, आधी हा इकडून नसतो हा ना. route नाही ना. हा. तर मंडळींनो या चहा प्यायला, कुठला नागोरी चहा ना, नागोरी चहा प्यायला या. मंडळींना हाच रोड आहे ना, एवढी वाट लागायची नाही इथून जाता जाता पूर्ण, म्हणजे अंगाची तर वाट लागायचीच, पण आपल्या गाडीची पण आता बघा ना किती भारी रोड झालाय. व्ह्यू खातील आहे पण, जबरदस्त होतं. आणि भाऊ आपली ड्रायव्हिंग पण खातील करतोय. खातील ना. आता काय रोड रिकामा आहे, काय पळवायची तरी काय उगाच आपली पळवायची. अरे मग चालू आपलं 40-50च्या 50-70च्या स्पीडला चाललोय. त्या माझा काटा पण बंद पडलाय. कळत नाही कितीच्या स्पीडने काहीच कळत नाही नक्की कितीचा स्पीड आहे काय पण कंट्रोल मध्ये. टोल बी टाकला, लास्ट इयर नव्हता टोल इथे. मंडळींनो नाश्ता वगैरे तर झाला आणि आता आपण निघूया डायरेक्ट. आता मध्ये बघूया कुठे जर थांबायला मिळालं तर थांबूया. नाश्त्याच्या नावाखाली आम्ही फक्त ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी प्यायलोय. काय झालं माहितीये का, सकाळी ना जर लवकर उठलेलो ना, खूप ऍसिडिटीचा त्रास होता आणि दोघांना पण काय खायची इच्छा नव्हती. मला वाटलं आशिषला भूक लागली म्हणून मग बोललो की काहीतरी खाऊया, पण तो पण बोलतो काय खायची इच्छा नाही. मग काय ब्लॅक कॉफी आणि लेमन टीच पिलो. पण आहे ना दहीगावला नाही जात, पहिले आपण सोनावळ्याला जातोय. तिकडे थोडं आशिषला आपल्या घर वगैरे दाखवतो आणि मग त्याच्यानंतर थोडं वगैरे बसून आपण बाजूला नेचर वगैरे बघून आणि मग आपण लगेच आजीला इकडे घ्यायला येऊया. थोडं मुरबाडमध्ये आलोय मी, बऱ्याचदा फिरलोय, पण बोलतो ना आतमध्ये काय आहे कधीच आला नाही, फक्त माळशेज वगैरे आलेलो आहे, किंवा मुरबाडला आमच्या पिकनिक वगैरे पार्ट्या वगैरे झाल्या तेव्हा आलेलो आहे. पण आतमधले रोड एक्सप्लोर करणं, भावाच्या गावाला जाणं आतमध्ये वेगळीच मजा आहे. आणि मी इकडे यायचो ना तेव्हा नेहमी यांना व्हिडिओ कॉल करायचो आणि बोलायचो की बघा माझ्या घराच्या बाजूला किती भारी नेचर आहे. पण असं कधी आलं नाही आणि तो योगायोग आला आणि आशिष माझ्या सोबत आलाय, तर त्याला आता डायरेक्ट समोरून, जसं मगाशी आशिष बोलला की जेवढं कॅमेराने बघता येत नाही ना तेवढं डोळ्यांनी आपल्या कॅमेरा कुठलाही भारीतला असू दे, कुठलाच कॅमेरा तुम्ही जे डोळ्यांनी बघता ना प्रत्यक्षात, कुठलाच कॅमेरा जस्टिस नाही करत. क्लिअर सांगतो. मंडळीनं आपण घरी पोचलोय आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो आपला बाजूचा. तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असेल, पण एक नंबर आहे व्ह्यू. आणि मेन म्हणजे हा धबधबा, हा बघा जाम भारी. आणि ते मगाशी आपण बोलत होतो, आशिषला मी सांगत होतो, जे गर्दी बोलतात ना ते हे आहेत. हे बघा इथे, हे वाला. तर इथे कोरलेलं आहे ते सगळं. एक दिवशी करू नक्की प्लॅन. हा आशिष, प्लॅन करायचं प्लॅन करूया. आले पाहिजेत सगळे नग आपले. हे पण घर आता काय गणपतीपर्यंत होणार आहे आणि सगळी ग्रीनरी. आपण निघतो आता दहीगावला आजीला घेण्यासाठी. आणि आता इकडेच जर झालं, दादाला वगैरे भेटलो आपण, घर पण दाखवलं आशिषला. आणि आता आपण निघूया, कारण पाऊस तर नाही आहे. परत पाऊस जास्त आला की परत गाडी चालवायला प्रॉब्लेम, त्यामुळे पटकन निघूया.
होण्यासारखं काय नाही, कारण इकडे ना सगळं पूर्ण ग्रीनरी झाली. इकडे आजूबाजूला पूर्ण रान मोकळं नाही आहे. पाऊस इकडे भरपूर पडतोय वाटतं, त्याच्यामुळेच. आणि इकडं आजीची तयारी झाली, सगळं मंडळींना. अजून आजी भाकरच खाते. आता जस्ट गोळी घेतली आजीने आणि जी जखम पूर्ण बांधलेली ना ती पूर्ण ओली केली. आता धसायला आपल्याला थांबायचं आहे. फक्त एक इंजेक्शन देऊ आजीला आणि मग तसंच निघू. हो, कसं वाटलं आमचं गाव? एक नंबर. हां, कोकण आहे भाई, कुठे पण जा. शेवटी हे पण कोकणातच येतं, आपण पण कोकणात. त्याला पण रस्ते ना आपले सेमच वाटले, कारण त्या साईडला म्हणजे तिकडे मी कधी गेलो नाही. फक्त मालवण साईड फिरलो, पण चिपळूणला नाही मी. मालवणला जाणार होत ना सासूरवाडीने तुझे भाऊ. अरे जाणारच ना तू. पण तू कधी आम्हाला घेऊन जाशील चिपळूणला? चल ना भाई, मी प्लॅन करतो. रेडी, मी रेडी, तुम्ही रेडी आहे का सांगा. अरे तसं नाही, देखील आम्ही एनी टाइम रेडी आहे भाई, आमच्या गावाला घेऊन जायला. ठीक आहे, चल गणपती जाऊ दे, मग आपण करू. आपल्याकडे भरपूर स्पॉट आहेत. गणपती पोहायचा 3 वर्ष झालं प्लॅन करतोयस तू. तर मंडळींनो, आपण निघालो आता घराच्या दिशेने आणि आजी आपली बसले मागे आणि आजीचा थोडा पाय वगैरे दुखते. चाललेलं आमचं दसऱ्याला इंजेक्शन देण्याचं, जसं तुम्हाला मी बोललो. पण शुगर चेक करायला लागेल, जे की आपण ठाण्याला चेक करणारच आहेत. जेव्हा आपण जाऊ तेव्हा आई आणि मी जाईल दवाखान्यात घेऊन. तर म्हटलं परत इथे शुगर चेक करणार, त्याच्यानंतर तो इंजेक्शन देणार, मग परत इथे टाईम जाईल. त्याच्यापेक्षा आपण ठाण्याला जाऊ, चेक करू आणि मग काय ते ट्रीटमेंट करू. कारण आजीला आहे डायबिटीस, त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की धड ऑपरेशन पण नाही करू शकत जोपर्यंत डायबिटीस कमी होत नाही, आणि ती जखम पण नाही बरी होणार. त्यामुळे उगाच रिस्क नको म्हणून त्या दिवशी काय झालं, डायरेक्ट अचानक ते फुटलं. म्हणजे चरबीची एक छोटीशी गाठ आलेली, पस होतं ते जमा झालेलं, तर ते फुटलं. आणि मग नंतर मग आता बोललो की परत ती जाणार पाण्यामध्ये, अजून जखम चिघळणार. तर त्याच्यामुळे मग बोललो की पहिले आपल्याला ठाण्यालाच आणू दे, म्हणजे कसं आहे सेफ. लिटरली ना येताना म्हणजे आता आम्ही पोचलोय कल्याणला, पण एवढं गरम होत आहे ना, आणि पाऊसच नाही आहे. आम्हाला वाटलं पाऊस थोडा तरी असेल, पण नाही आहे. जिथं जिथं जातो ना तर पाऊसच नाही आहे. काय वाट लावून ठेवले यार. म्हणजे आता काल तर बघाल तर एवढा पाऊस होता आणि आज काहीच नाही. असं वाटतंय पाऊस चालू आहे, पावसाळा चालू आहे की उन्हाळा चालू आहे तेच कळत नाही. आता पोचू आपण, अर्ध्या तासात पोचू ना, 1:15 वाजेपर्यंत पोहोचू. हां तेच, ठीक आहे. तर मंडळींना आपण फायनली पोचलो आता घरी. आजी आता घरी गेली आणि सामान वगैरे नेलं. पण एक छोटीशी ट्रिप झाली आमची. हार्डली किती माहिती आहे का, 6 ते 7 तासात आम्ही जाऊन रिटर्न पण आलो. आणि त्यात आशिष होता म्हणून फिरायला जमलं. जर ऑटो असती तर मग आम्हाला जेवढं अंतर, हां जेवढं त्याला डिस्टन्स सांगितलं तेवढंच आम्ही हे केलं असतं. आजीला घेऊन जस्ट आलो असतो. पण मस्त झाली पिकनिक आणि शॉर्टकटमध्ये, आणि तुम्हाला गाव पण दाखवलं. आशिषला जे आम्ही व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ कॉल करून दाखवायचो ते आता प्रत्यक्षात त्यांनी बघितलं. आता परत तो बोलतो की आता परत कधी प्लॅन करायचा. आता सगळेजण ट्राय करूया, प्लॅन करूया. नक्की नक्की आले पाहिजे साले आरामपूर. आता काय भाई, आपल्याला माहिती आहे कशा टायमाला थर्ड देतात. आता जशी आत दिली भाई, मग को इन्सिडेंट झाला. आणि कशी वाटली ओव्हरऑल व्हिडिओ हे नक्की सांगा. आपल्या भावाला सपोर्ट करा, त्याच्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय.